श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आनंदी मन, समृद्ध शरीर संपदा आणि आध्यात्मिक आनंद या तिन्ही गोष्टी ज्याला प्राप्त झालेल्या आहेत, ज्याला लाभलेल्या आहेत, त्याला अमृत मिळाल्यासारखं आहे. समर्थ म्हणाले, आनंदी मन आणि सुदृढ शरीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक समाधान, या तिन्ही गोष्टी ज्याला प्राप्त होतात त्याला साक्षात अमृत मिळाल्यासारखं सुख लाभतं. आता आनंदी मन, कोणाचं मन आनंदी नाही आहे? जीवनात आपल्या अनेक विचार, बरोबर की नाही, पाहायला मिळत असतात. त्या विचाराने आपलं दुःखी मन होतं, परंतु आनंदी मन कसं राहील? त्याचप्रमाणे हे जीवनाचं सर्वोच्च ध्येय मानलं जातं. जिथं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य एकत्र येतं. मानवी जीवनात संतुलन आणि शांतता यांचं महत्त्व समर्थ म्हणाले. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आनंदी मन, मानसिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन जो प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधत असतो. आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो की नाही? असं वाटतं का की आपल्या वाटेला दुःख यावं? नाही. आपल्या आयुष्यात उत्तम प्रकारे शांतता हवी आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा राहील हे आपण शोधत असतो. समर्थ म्हणाले, समृद्ध शरीर संपदा. देवाकडे मागणी करतो ना, माझे शरीर उत्तम प्रकारे समृद्ध असणं फार गरजेचं आहे. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ. आपण फक्त बोलतो, परंतु शरीराला आपण विचारत सुद्धा नाहीये. शरीराची सुद्धा बघा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला खरी संपत्ती कशात वाटते? ज्याच्याजवळ पैसा आहे तोच खरी संपत्ती नाही. जी आपल्याला आयुष्याचा आनंद घेण्यात सक्षम करत असते. त्याचप्रमाणे आध्यात्मिक आनंद विचार जर केला, अंतरात्म्याची शक्ती, अंतरात्म्याची शांती, भक्ती किंवा स्वतःला जाणून घेतल्याने, बघा, स्वतःला जाणलं पाहिजे, त्यातून मिळणारा जो आनंद आहे. आपल्या जीवनात शांती होती का? आपण दररोज भक्ती करायचो का? हे स्वतःहून जाणलं पाहिजे आणि ते जाणून घेतल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तोच आध्यात्मिक आनंद आहे. आता अमृत मिळणं, समर्थ म्हणाले, हे अमरत्व मिळवण्यासारखं आहे. कारण ज्याचं मन आणि शरीर सुखी आहे, म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्यालाच बघा अमृत मिळणं हे अमरत्व मिळवण्यासारखं जरी असलं तरी पण ज्याचं मन शरीर सुखी नाहीये, ज्याप्रमाणे समर्थांनी सुंदर एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं, परंतु त्या गावामध्ये सुद्धा एक खूप श्रीमंत राजा होता. पण तो नेहमी आजारी आणि चिडचिडे असायचा. कोणतेही कारण, केव्हाही तो चिडचिडेपणा जर आपण पाहायला गेलो, समर्थ म्हणाले,
त्या राजाला आनंद मिळत नव्हता. एकदा तो एका संतांना भेटला. संतांनी सांगितलं, हे राजा, तुझं शरीर सुदृढ नाहीये आणि मन अस्तावलेलं आहे. तू या राजवाड्याबाहेर जाऊन सामान्य माणसांसारखं मेहनत कर. मग त्याचप्रमाणे संध्याकाळी देवाची भक्ती कर. विचार करा. मध्ये थांबावं लागलं. कारण का? राजा, तुझं शरीर आहे ना, हे सुदृढ नाहीये, मन धास्तावलेलं आहे. तू राजवाड्याबाहेर जाऊन सामान्य माणसासारखं कष्ट कर, मेहनत कर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी त्या देवाची भक्ती कर. राजाने तसंच केलं. सांगितल्याप्रमाणे मेहनत केली, देवाची भक्ती केली आणि त्या शारीरिक श्रमामुळे त्याचं शरीर निरोगी झालं आणि भक्तीमुळे मन शांत झालं आणि त्याला खरा आनंद प्राप्त होत गेला. केवळ पैसा हे सुख नाहीये. राजाकडे सोन्याची लंका होती, इतका अवाढव्य पैसा होता, परंतु पैसा हे सुख नाहीये. तर जीवनात, आयुष्यात निरोगी शरीर आणि शांतता हेच खरं अमृत आहे. समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आपण विचार करतो, शरीराचा विचार न करता मन आणि आत्म्याचाही विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या या देहाने नकारात्मकतेपासून दूर राहून जीवनातला आनंद घेता आला पाहिजे. जीवनात तणावमुक्त वातावरण जर राहत असेल, तणावयुक्त, मग त्यातून मुक्तता केव्हा? तर आध्यात्मिक आणि सुदृढ शरीर तणाव कमी करण्यास मदत करत असते. म्हणून समर्थ म्हणाले, कला ही माणसाची खरी ओळख असते ना, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, खऱ्या आनंदासाठी फक्त पैसा किंवा बाह्य पुरेसं सुख पुरेसं नसतं. आनंदी मन असल्याने जीवनातला ताण सुद्धा कमी होईल आणि निरोगी शरीर असेल तो कोणतंही सुख तुला उपभोगता येईल. जीवन संतुलित आणि यशस्वी जर तुझं शरीर राहायचं असेल तर समर्थांनी सुंदर अजून एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे एका गावातला एक मनुष्य देह, तो श्रीमंत असल्याने त्याला वाटायचं की मला आता काम करायला नको, मला सर्व प्राप्त झालेलं आहे. परंतु त्याच्याजवळ इतका पैसा होता, गावातली काही लोक जी प्रत्यक्षात हातावर कमवतायत आणि पानावर खातायत, अशी लोक त्या व्यक्तीकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काही काम असेल तर आम्हाला सांगा आणि त्यांच्या मोबदल्यात मला पैसे द्या. ती व्यक्ती विचार करू लागली, अरे सर्व लोक आता माझ्याकडे येऊ लागली, मीच सर्वश्रेष्ठ आहे. परंतु समर्थ म्हणाले, जीवनात नुसतं सर्वश्रेष्ठ असून उपयोगाचं नाहीये. चांगल्या कार्याने तुझा देह हा उत्तम प्रकारे मदत करणारा हवा, बरोबर की नाही? म्हणून विचार करा. जीवनात फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव. आनंदी मन कसं राहील, निरोगी शरीर आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक आनंद. आपला आनंद हा कमी होत गेलेला आहे, बरोबर की नाही? त्यामुळे शरीराला त्रास होतो. शरीराला एकदा त्रास झाला, मन सुद्धा दुखावलं जातं. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिला ना,
की ज्याप्रमाणे आनंदी मन, समृद्ध शरीर संपदा आणि आध्यात्मिक आनंद या 3 गोष्टी ज्याला प्रामुख्याने लाभल्या त्याला अमृत मिळाल्यासारखंच आहे. जय जय रघुवीर समर्थ.